अमित गोरखे. धन्यवाद सभापती महोदय. 260च्या प्रस्तावावर या ठिकाणी मी बोलण्यासाठी उभा आहे. महाराष्ट्र हे इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक प्रगतिशील विचारांचा अद्भुत संगम असलेले राज्य आहे आणि याच राज्य शासनाने पर्यटन, सांस्कृतिक वारसा संवर्धन व ऊर्जा स्वयंपूर्णता या महत्वाच्या क्षेत्रामध्ये घेतलेले महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिशादर्शक ठरत आहे. या सर्व उपक्रमांसाठी मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांचे विशेष अभिनंदन करतो. सर्वप्रथम राज्य शासनाने पर्यटन धोरण 2024 हे अत्यंत महत्त्वाचे व दूरदृष्टीचे पाऊल आहे आणि असं धोरण त्यांनी बनवलेलं आहे. महाराष्ट्राच्या शौर्यपूर्ण इतिहासात अभिमान जगासमोर मांडणारी एक अभिमानास्पद बाब म्हणजे मराठा मिलिटरी लँडस्केप या संकल्पनेअंतर्गत राज्यातील 12 ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या युनेस्कोच्या जागतिक वारसा नामांकित यादीत समावेश होणे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे हे गड किल्ले जागतिक स्तरावर अधिक प्रसिद्ध होतील. यामुळे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. मगाशीच सांगितल्याप्रमाणे नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडनमधून जवळजवळ 47.15 लाख रुपये खर्च करून पुन्हा मायभूमीत आणली गेली. ही बाब अत्यंत गौरवास्पद आहे. महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. आज महिलांचे आर्थिक सक्षमीकरण शासनाने सुरू केलेले आणि त्यासाठी महिलांनाही सर्व स्तरावर महाराष्ट्रभर फिरता यावं, त्यासाठी आई पर्यटन कर्ज योजना ही चालू केलेली आहे. पण ही कर्ज योजना चालू होत असताना अजूनपर्यंत ती कर्ज योजना तळागाळात पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे, हेही मला आपल्याला सांगू इच्छितो. त्याचबरोबर MTDC रिसॉर्ट यामध्ये ज्यावेळेस पर्यटक फिरायला जातात त्या पर्यटनामध्ये MTDC मध्ये सहजासहजी तातडीनं ऑनलाईनद्वारे रिझर्वेशन मिळालं पाहिजे. आपण 50% आरक्षण आणि सवलत त्या ठिकाणी दिली आहे, पण त्याला आणखी गती देण्यासाठी ऑनलाईन फास्ट ट्रॅकनी हे ऑनलाईन पद्धतीने कसं होईल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं मला वाटतंय. आज राज्यातील धार्मिक आध्यात्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात 3,661 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीमुळे राज्यातील अनेक पवित्र स्थळांचा विकास होईल आणि पायाभूत सुविधा सुधारतील आणि लाखो भाविकांना अधिक सोयीस्कर सुविधा प्राप्त होतील. आज स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलरची योजना आणली. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना कार्यान्वित करून शासनाने शेतकऱ्यांच्या खांद्यावरील आर्थिक भार कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेतलाय. पर्यटनाचा विकास, सांस्कृतिक वारशाचे जतन व महिलांचे सक्षमीकरण आणि ऊर्जा स्वयंपूर्णता या चारही क्षेत्रात राज्य शासनाने घेतलेले निर्णय खऱ्या अर्थानं कौतुकास्पद आहे. म्हणून मला या ठिकाणी काही सूचनाही सांगाव्या वाटतात की आज पर्यावरण धोरण विकास वाढत असताना आज मुंबईमध्ये पर्यटक वाढताना दिसत आहेत. आज पूर्वी मुंबईमध्ये जो धोका होता तो ना भय ना भीती ना भय यावर आधारित आज अनेक भारतीय पर्यटक आणि त्याचबरोबर परदेशी पर्यटक मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं फिरताना दिसतात. आणि त्याचबरोबर आज आपण बघतोय मुंबई असेल, संभाजीनगर असेल, महाबळेश्वर असेल, लोणावळा खंडाळा असेल, कोकण किनारा असेल किंवा धार्मिक स्थळं असतील, मग अष्टविनायकची मंदिरं असतील, शनी शिंगणापूर असेल, शिर्डी असेल, या ठिकाणी पर्यटक आणि भाविक मोठ्या प्रमाणावर आज आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणून मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने पर्यटन क्षेत्रात प्रगती करत असताना आपलं सरकार याकडे विशेष लक्ष देत आहे. त्यामुळे सरकारचं कौतुक आहे. आज ह्याच पर्यटन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्येही आपण गुणवत्ता वाढवली पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांना शाळांमध्ये आपण या पर्यटनाचे धडे देणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मी सरकारचं कौतुक करतो ज्यावेळेस CBSEच्या पुस्तकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पान फक्त शिकवलं जायचं आणि याच सरकारच्या महत्त्वाकांक्षी निर्णयामुळे आज छत्रपती शिवाजी महाराज CBSEच्या पुस्तकांमध्ये अनेक पानं त्यांची आलेली, त्यांची माहिती त्यामध्ये आलेली आणि यामुळं खऱ्या अर्थानं गड किल्ल्यांचं संवर्धन आणि विद्यार्थ्यांप्रती त्यांचं प्रेम जागृत होणार आहे. त्यामुळे या पर्यटन क्षेत्रातल्या या कामामुळं मी खऱ्या अर्थानं या सरकारचं मी स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. धन्यवाद.